पण आता याच्या पलीकडे जाऊन आपण काही गेले काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये EVM संदर्भात एक जनआंदोलन सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे. देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली, टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली, त्या सॅम पित्रोदांनी सुद्धा स्पष्ट केलेलं आहे की EVM निर्दोष नाही, EVMमध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पटलेली आहे. आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले, मी लागले म्हणत नाही, लावण्यात आले, ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे, मतदान प्रक्रिया, ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आजच मी सामनामध्ये त्या संदर्भात सविस्तर पुराव्यासह लिहिला की EVMचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो. आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं, त्यांच्या काही एजन्सीज आहेत, त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात, ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात. एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल, तमुक होईल, आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे 2 लोक एक आकडा जाहीर करतात. या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये 160 जिंकू, या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही 200 जिंकू, या वेळेला देशामध्ये आम्ही 400 पार करू. आणि मग त्यानुसार संपूर्ण EVM ज्या आहेत त्या सेट केल्या जातात. साधारण 30% EVM या देशातल्या 30% म्हणतो, जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा EVMचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. याच्यावरती एकच उपाय आहे, लोकांत जागरूकता पाहिजे, लोकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.